हा कुर्ला अंधेरी रस्ता आहे तो चांगलं बनवून द्यायचं काम तर होणारच। ज्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळाच्या हक्काचं घर मिळेल त्याच दिवशी दिलीप अम्माची दिवाळी असेल, हे माझ्या हृदयामध्ये मी घेऊन फिरत आहे। नमस्कार, मैं हूं मुरारी पांडे, आप सभी का मुरारी की खबर में स्वागत। हम इस वक्त मौजूद है मुंबई के खास तौर पर चांदीवली विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 166 यानी कुछ बूथ जो है चांदीवली विधानसभा में आने की वजह से इसे चांदीवली विधानसभा क्षेत्र बैल बाजार का ये इलाका है, वहाँ पर हम इस वक्त मौजूद है, जहाँ पर आप देख पा रहे होंगे शिवसेना प्रभाग क्रमांक 166 की ओर से यहाँ पर स्थानीय लोगों के लिए दीपावली के अवसर पर उन्हें भेंट वस्तु देने का कार्य यहाँ पर साफ तौर पर चल रहा है। दशरथ सकपाल जो कालीना विधानसभा के प्रमुख है उनकी ओर से, और इस कार्यक्रम में साफ तौर पर चांदीवली के आमदार दिलीप मामा लांडे भी यहाँ पर पहुँचे थे। उन्होंने भी खास साफ तौर पर अपना जो वक्तव्य था लोगों के सामने रखा है, उन सभी को दीपावली की शुभकामनाएं दी और जो आश्वासन, जो अधूरे कार्य थे उसको भी पूरा करने का पूरी तरह से आश्वासन यहाँ पर साफ तौर पर बैल बाजार के लोगों को, संदेश नगर के लोगों को खास तौर पर दिया है। उन्हीं सभी विषयों पर अब हम बात करेंगे। दशरथ सकपाल की क्या भावना होगी दीपावली के इस अवसर पर। देख रहे इस वक्त मेरे साथ आपको नजर आ रहे होंगे कालीना विधानसभा शिवसेना प्रमुख जिसे कहते हैं विधानसभा का प्रमुख दशरथ सकपाल जी मेरे साथ इस वक्त मौजूद है। खास तौर पर आज दीपावली के इस अवसर पर वार्ड क्रमांक 166 संदेश नगर बैल बाजार के इस इलाके में हजारों परिवारों के साथ उन्हें भेंट वस्तु देकर उन परिवारों के साथ दीपावली की खुशियां बांटने का कार्य आपके द्वारा खास तौर पर किया गया है। और दिलीप मामा लांडे भी आज इस कार्यक्रम में मौजूद थे, उन्होंने भी अपनी शुभकामनाएं साफ तौर पर यहाँ पर प्रदान की दीपावली के इस अवसर पर, और कुछ रुके हुए जो कार्य है उसको भी जल्द पूरा करने का आश्वासन यहाँ पर दिया है। तो आज क्या भावना होगी साफ तौर पर आपकी? बहुत अच्छी भावना है। ये जनता जो है, गौर गरीब जनता है, उनके सुख में ये छोटी सी भेंट हमने समाज कार्य के हिसाब से, जैसा शिंदे साहब हमेशा बोलते हैं कि राजकारण बाजू में रखो, समाजकारण के हिसाब से चलिए। शिवसेना का घोष वाक्य 80% समाजकारण, 20% राजकारण, उस माध्यम से हम चल रहे हैं। शिंदे साहब ने तो हमें बोला है वो 20% राजकारण भी मत करो, जाओ लोगों में जाओ और हमेशा समाज कार्य करो। उस माध्यम से हमने ये एक छोटी सी दिवाली की भेंट रखी थी, हर साल रखते हैं, उस माध्यम से हमने एक कार्य किया है। तो आज अभी दीपावली का जो अवसर है साफ तौर पर नज़र आ रहा है, जैसे कि हर साल की तरह इस साल भी हजारों परिवारों के साथ आपने खुशियां बांटी है। साफ तौर पर ये संदेश नगर और बैल बाजार का इलाका था, इसके अलावा जो और भी इलाके वार्ड क्रमांक 66 में, उसमें क्या योजना बनाई है साफ तौर पर आपने दीपावली के अवसर पर? शिंदे साहब का एक ही मुद्दा है, विकास। तो उस हिसाब से हमने विकास के काम निधि मिला, उस निधि से हमने काम किया। लोगों के जो समस्या थी वो समस्या छुड़वाने का काम कर रहे हैं। आगे भी बहुत सारे काम है, जैसे स्कूल की समस्या है, रोड की समस्या है, सबसे बड़ी तो शमशान भूमि की समस्या है। शिंदे साहब के आशीर्वाद से मुंबई की बहुत सारी शमशान भूमियाँ डेवलपमेंट होने वाली है। आने वाले वक्त में उसका भूमि पूजन भी बहुत जल्दी होगा और आपको ये मालूमात हो जाएगी। देख पा रहे साफ तौर पर यहाँ पर दीपावली के अवसर पर आज हजारों परिवारों के साथ भेंट वस्तु देकर उनके साथ दीपावली के अवसर पर खुशियाँ बांटने वाले कालीना विधानसभा के शिवसेना पार्टी के जो प्रमुख है दशरथ सकपाल, उनकी ओर से यहाँ पर रहकर उन सभी परिवारों को दीपावली की शुभकामनाएं साफ तौर पर प्रदान की गई है। म्हणून या ठिकाणी माझ्या संदेश नगर असेल, क्रांतीनगर असेल, या विभागातील माझ्या माताबहिणी आपल्याला विश्वासाने सांगतो की शब्द दिलेला आहे तुम्हाला की तुमच्या हक्काचं घर तुम्हाला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीये। त्यामुळे दिवाळी असेल, दसरा असेल, हे सण हे तुमच्यासाठी आहेत। ज्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळाच्या हक्काचं घर मिळेल त्याच दिवशी दिलीप अम्माची दिवाळी असेल, हे माझ्या हृदयामध्ये मी घेऊन फिरत आहे। आणि म्हणून आजच्या माध्यमातून फुलला फुलाची पाकळी सेवा करण्यासाठी, या सणाच्या माध्यमातून आपलं दर्शन घेण्यासाठी, आपला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आज तुमच्या चरणापर्यंत आलेलो आहोत। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि या दिवाळीच्या माध्यमातून
आपली सेवा करायची संधी दिली, असाच विश्वास, असाच आपला आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासाने, तुमच्या दर्शनाने, तुमच्या मनामध्ये असणारं तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळाचं घर तुम्हाला मिळो आणि तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा माझ्या हातून घडो, एवढे परमेश्वराच्या चरणी आपण प्रार्थना करतो. विकास हे तर दिलीप मामाची जिम्मेदारी आहेच. हा कुर्ला अंधेरी रस्ता आहे, तो चांगलं बनवून द्यायचं काम तर होणारच. आपण दरीमरीपर्यंत आणला आहे, तो तुमचा रस्ता पोलीस स्टेशन पर्यंत कसा येईल याची जिम्मेदारी मी घेतलेली आहे. रस्ता असेल, हॉस्पिटल असेल, गार्डन असेल, शाळा असेल. एक शाळा धोकादायक होती, काल आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि तुमच्या मुलाबाळांना चांगली शाळा मिळावी म्हणून त्या ठिकाणी एक शाळा चांगली द्यायचं काम त्या ठिकाणी भूमिपूजन करून सुरुवात केलेली आहे. गार्डन असेल, तेही गार्डन चांगलं बनवण्याचं काम, आपल्या जय जवान गार्डनचं चांगलं काम करण्याचंही हातामध्ये घेतलेलं आहे. आत्ताच काजूपाड्यामध्ये लहान मुलांसाठी रेन डान्स पुऱ्या मुंबईमध्ये कुठेही नाही आहे. पुऱ्या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये रेन डान्स हा कुठेही नाहीये. फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने आपल्या काजूपाडा विभागामध्ये आहे, ते तुमच्या मुलांसाठी आहे. 5 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंतच्या मुलाला 10 मिनिटं त्या ठिकाणी रिसॉर्टला जायची गरज नाहीये, आपल्या आईकडे रडायची गरज नाहीये. मला चांगलं माहिती आहे, माझी गरिबी असताना सहलीला जाताना आईकडे 5 रुपये किंवा 3 रुपये नसायचे, ही जाणीव माझ्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून कुठलाही माझ्या विभागातील मुलगा, तो विद्यार्थी आईकडे रडत असताना तिच्या खिशामध्ये 100 रुपये नसतील तर नसतील ना, असं काय सांगताय? आता तर 1500 रुपये प्रत्येक महिन्याला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत ना, त्यासाठीच दिलेत. मुलाची फी भरण्यासाठी, मुलाला सहलीला पाठवण्यासाठी, त्यासाठीच ते 1500 रुपये दिलेले आहेत. कारण मी तुम्हाला सांगतो, खरी परिस्थिती आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब शाळेत होते त्यावेळी आई 10 पैसे, 50 पैसे, 1 रुपया त्या डब्यात जमा करायची. आणि त्या जमा झालेल्या पैशातूनच ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब पुढे सहलीला जात असतील, ज्यावेळेस शाळेमध्ये गॅदरिंग असेल किंवा एखाद्या गावची जत्रा असेल तर 10 रुपये जर मागितले, 1 रुपयाला त्यावेळी भेळ मिळायची, 5 रुपयाला ज्यावेळी भेळ मिळायची. जत्रेमध्ये खर्चण्यासाठी 5 रुपये असतील, ते 5 रुपये 10 रुपये मिळत नव्हते. हे त्यांनी पाहिलेलं आहे की आई आपली त्या डब्यात ठेवून द्यायची, त्या डब्यातले हळूच काढून द्यायचे. ते त्यांच्या हृदयामध्ये होते. माझ्या माता भगिनींनो, फक्त निवडणूक म्हणून सांगतोय असं नाहीये, राजकारण म्हणून बोलतोय असं नाहीये. वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे, त्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिलेले आहे, त्या माणसाच्या आईवरती असणारं प्रेम मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलांना असा त्रास होता कामा नये, या दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्या मुलाची शाळेची फी भरण्यासाठी, तुमचा मुलगा कुठेतरी शाळेत सहलीला जाण्यासाठी, एखाद्या रिसॉर्टला जायचं असेल तर तुमच्या खिशातले 100 रुपये, 300 रुपये, 500 रुपये कसे काढून देता येतील, या दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. राजकारणासाठी, मतासाठी नाहीये. अनेक लोकांनी बोंबलायची पद्धत वेगळी होती, पण खरी वस्तुस्थिती मला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की त्याच दृष्टिकोनातून काम करत असताना तुमच्या मुलांना कुठेतरी रिसॉर्टला जायची गरज नाहीये. तुमचा एखादा मुलगा बोलला की नाही मला दिलीप मामाच्या त्या उद्यानात जायचंय, त्या ठिकाणी रेनडान्स आहे, मला तिथे जायचंय, म्हणून माता भगिनीने हे वाक्य सांगितलेलं आहे की आज बसून त्या ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा देण्यात आलेली आहे. रोज संध्याकाळी 6 ते 8 2 तास आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी सुविधा ठेवण्यात आलेल्या आहे. मेरे सहयोगी कैमरामैन राजेश सिंह के साथ मैं मुरारी पांडे, मुरारी की खबर, मुंबई चांदीवली से।